80-90च्या दशकात रेडिओ आणि दूरदर्शन आपल्या दैनंदिन जीवनातील मनोरंजनाची महत्वाची माध्यमे होती. मग ती रेडिओवरची क्रिकेट कॉमेंट्री असो, दूरदर्शनवरील लाईव्ह मॅच असो किंवा रामायण आणि महाभारत असो. फक्त शहरातच नाही तर ग्रामीण भागातील लोकांची देखील दूरदर्शनच्या माध्यमातून मनोरंजन होत होते. आणि आता 4G, 5G तसेच वायफायच्या सहाय्याने स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, स्मार्टफोनच्या माध्यमातून आपण आपले मनोरंजन करू लागलो. तर आजच्या व्हिडिओत आपण ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही पासून ते आजचं वायफाय आणि भविष्यात तंत्रज्ञानात वेगाने होणारे बदल ह्याबद्दलचीच माहिती जाणून घेणार आहोत. 20व्या शतकात एका अँटेनाच्या सहाय्याने दूरदर्शनच्या माध्यमातून जगभरात घडणाऱ्या घडामोडींचं दर्शन होत होतं. त्यानंतर सुरुवात झाली ती खाजगी चॅनल्सची. शहरी भागात केबलच्या माध्यमातून तर ग्रामीण भागात काही ठराविक ठिकाणी एका मोठ्या आकाराच्या डिशच्या माध्यमातून खाजगी चॅनल्सचा आनंद घेतला जात होता. 21व्या शतकाच्या सुरुवातीला तंत्रज्ञानात वेगाने बदल झाले. केबल आणि मोठ्या डिशची जागा DTH यंत्रणेने घेतली होती. त्यानंतर एंट्री झाली ती स्मार्टफोनची. 3G, 4G, 5G नेटवर्कने स्मार्टफोन हाय स्पीड इंटरनेट द्वारा जोडले गेले आणि आता वायफायच्या सहाय्याने स्मार्ट टीव्हीचा वापर देखील होऊ लागला. मात्र अजूनही काही भागात वायफायची सुविधा पोहोचली नाही. ज्या ग्रामीण भागात वायफायची सुविधा आहे त्यात काही ना काही कारणाने अडथळे हे येतच असतात. याआधीच म्हटल्याप्रमाणे तंत्रज्ञानात वेगाने बदल होत आहेत. आपल्या भारत देशात देखील इंटरनेट कनेक्टिव्हिटी सर्व्हिस मध्ये येत्या काळात महत्वाचे बदल दिसून येणार आहेत. तंत्रज्ञानातील हा महत्वाचा बदल म्हणजे स्टारलिंक ही इंटरनेट प्रणाली. ह्या सर्वात प्रगत इंटरनेट प्रणालीमुळे कनेक्टिव्हिटीची कमीत कमी अपेक्षा असेल अशा दुर्गम ठिकाणी देखील स्ट्रीमिंग, व्हिडिओ कॉल, ऑनलाईन गेमिंग, रिमोट वर्किंग अशा गोष्टी जगभरातील बऱ्याच देशात शक्य झालेल्या आहेत. भारतातही हे शक्य होणार आहे. स्टारलिंक ही प्रणाली DTH प्रमाणेच उपग्रहाच्या माध्यमातून थेट उपभोक्त्यापर्यंत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणार आहे. सध्या ही सेवा जगभरातील 100 देशात सुरू झालेली आहे. भारतात ही प्रणाली सुरू करण्यासाठी एअरटेल आणि जिओने स्पेस एक्सशी करार केल्याचे समजते. स्टारलिंकची ही इंटरनेट प्रणाली भारतात सुरू व्हायला किती वर्षे लागतील? इंटरनेटचा उपयोग करण्यासाठी महिन्याला किती खर्च करावा लागेल? तो खर्च सर्वसामान्यांना परवडणारा आहे का हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल. तंत्रज्ञानात झालेले बदल आणि जगात सर्वात प्रगत असलेली इंटरनेट सर्व्हिस स्टारलिंक बाबतचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.